पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आपली लापशीची खिचडी. लापशीची खिचडी म्हणजे त्याला काही जण दलिया म्हणतात. दलिया गव्हाचा असा जाडसर रवा काढला असतो. म्हणजे ज्या लोकांना भात नाही खायचा आहे पण भाताची भूक भागवायची असेल तर त्याच्यासाठी एक पर्याय आहे. ओके. आणि हा तुम्हाला कसा काय सुचला हो पदार्थ? एकदम हा असं स्वतःच विचार करून की मला स्वतःला वाटतं की आपण जरा भात कमी खावं, मग काय खावं, तर असं विचार करून मी स्वतःच करून बघितलं तर तो मला चांगला वाटला. ठीक आहे, आपण बघूया साहित्य काय काय सांगतो मला जरा. 1 वाटी लापशी आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, हा 1 वाटी दुधी आहे बरं चिरलेला, कोथिंबीर आहे, धणा जिरा पावडर, थोडासा मसाला, हिंग, कढीपत्ता, मोहरी, हळद आहे, तिखट आणि मीठ. ओके. हे दलिया म्हणतो आपण, ह्याला दलिया असं म्हणतो. हे तुम्ही केलं म्हणाल? थोडासा गरम करून घेतलाय, पण आपल्याला घाई असेल आपण तसाच जरी केला तरी सुद्धा चालतो, होऊ शकतो. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृती. पण तत्पूर्वी मला तुम्ही जी कृती केली होती काही वर्षांपूर्वी त्याच्याबद्दल मला थोडीशी उत्सुकता आहे. तुमचं लव्ह मॅरेज, ही जी कृती झाली होती ती कशी काय झाली होती हो? म्हणजे ते कशी कुठे म्हणजे काय तुमचं? अहो थांबा ना, ऐका ना मी काय म्हणते. अहो थांबा हो, ते असं मी तेल तापलेलं आहे. तेल आपण तेल कमी करूया, त्याला काय झालं? तेल खरंच तापलेलं. आता काय करायचं पुढे मला सांगा. आपल्याला फोडणी करायची. राई घ्यायला थोडंसं अजून मोठा ठेवतो गॅस म्हणजे पटापट होईल. घालू? हो बस बस झालं. राई फुटली की आपण हिंग आणि कढीपत्ता चिकन. बस आता कढीपत्ता घालूया. आता जरा दुधीच्या फोडी घालूया याच्यावरती, जरा परतून घेऊया थोड्याशा घालूया त्यातलं. दुधीला सध्या फारच महत्व आले. चालेल सगळं घालूया आपण, तसंच करूया. पलीकडच्या गॅसवर 3 वाट्या आपण पाणी तापत ठेवलेलं आहे, बरोबर ना? हो. काय ज्यांना कुकर मध्ये करायचे असेल तर थंड पाणी घेऊन तुम्ही लगेच करू शकता, पण आपल्याला भांड्यात करायचे असेल तर लवकर होण्यासाठी आपण एक आदळण्याची पद्धत असते भाताला लवकर शिजावं, तसं हे पाणी गरम करत ठेवलं. थोडीशी हळद चिमूटभर, थोडीशी धणा जिरा पावडर, अर्धा चमचा, थोडासा काळा मसाला, अर्धी चिमूटभर, हा, आणि थोडंसं तिखट. आता तिखट काही जणांना नको असेल तर नाही घातलं तरी चालतं, घातलं तर चांगलं. हा, थोडंसं घातलं तर तेवढं जरा मसाला भातासारखं वाटतं खाल्ल्यावर. या दुधीच्या ऐवजी काय येऊ शकतो? दुधीच्या जे आपल्याकडे घरात भाज्या असेल, फरसबी, गाजर, अगदी काही नसेल तर तुम्ही बटाटा घालू शकता, काही असं घालू शकतो. आणि काही नसेल नाही काहीच पण नाही, कारण आपण भाताच्या ऐवजी हे खात असू. नाही काहीच नसेल आणि आम्हाला तुम्हाला नुसता भात नको वाटतो काही जणांना, फ्लॉवर वगैरे काही घालू शकतो, तर मग थोडंसं घातलं पाहिजे. आता हे दलिया घालूया, सगळं घालूया, आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ आणि हे मिक्स. आता खिचडीचं स्वरूप द्यायचं असेल तर त्याला डाळ कुठली तरी घातली पाहिजे. बरोबर. आता सालाची डाळ घातली तर पौष्टिक आहे पण तो कलर आणखीन काळपट येतो. तर मग ही घातली. आणि आता मीठ घालूया. बस 1-2 मिनिटं परतलं. गॅस मोठा करू? हो चालेल. आणि मग गरम पाणी टाकूया. हा पाणी तिथे उकळलेलं आहे. बंद कर. करेक्ट, ही आयडिया बेस्ट आहे. गरम पाणी घातल्यामुळे लवकर शिजायला होईल. आता काय करायचं आपलं? हे सगळं एकजीव झालंय ना आता? हो, आता एकजीव झाले. त्याच्या 1 मिनिट तरी आपल्याला झाकण ठेवायला हवं. बरं. एक वाफ आली तर मग ते जरा शिजेल. ओके. आणि आपल्याला जर काय घाई नसेल तर हे बघायला लागतं पाणी संपलं का नाही, कारण कधी कधी पाणी संपून पण जातं. तर मग हे सरळ कुकर केलं, 1-3 शिट्या केलं की फास्टर आहे. तर हा, आणि आपल्याला आणखी सॉफ्ट पाहिजे असेल, लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल काय तर मग जरा जास्त, किंवा म्हाताऱ्या माणसाला द्यायचं असेल, त्यांना डायबिटीस झाला असतो तर त्यांना भात खात नाही, त्यांना हे देऊ शकतो. तर ह्याच्यात आणखीन पाणी थोडं वाढवायचं आणि सरळ कुकरला शिट्ट्या काढायच्या, म्हणजे मऊ भातासारखं नुसतंच खाऊ शकतो. हा, तसं हे झाकण ठेवून बंद केलेलं आहे.
पण तुम्ही जी बंद केलेली वही ती उघडा आणि तिथल्या साहित्य आणि कृती. दुधीची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भाजून घेतलेला दलिया, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी दुधीचे तुकडे, कोथिंबीर, धणे जिरे पूड, काळा मसाला, हिंग, मोहरी, कढीपत्ता, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, दुधीच्या फोडी, हळद, काळा मसाला आणि तिखट घालावं. त्याले परतून या मिश्रणात भाजलेला दलिया, मुगाची डाळ, मीठ, 3 वाट्या पाणी आणि कोथिंबीर घालून 10 ते 15 मिनिटं शिजवून खिचडी सर्व्ह करावी.